नमस्कार सगळ्यांना. रजनी स्पेशल या माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण वांग्याचे काप बनवणार आहोत. मसाला काप. तर ते कसे बनवले ते बघूयात. एक फ्रेश लांबट आकाराचं वांगं घेतलेलं आहे मी इथे आणि आपल्याला याचे गोल स्लाइस कापून घ्यायचे आहेत. तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कापू शकता, लांबट आकारामध्ये किंवा इतर अजून कोणत्या. तर मी असे गोल काप करून घेतलेले आहेत. नंतर आपल्याला हे काप पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण वांगी हा असा प्रकार आहे की तो चिरल्यानंतर त्याचा कलर काळा पडत चालतो किंवा लाल पडत चालतात ती वांगी. तर आपल्याला असे फ्रेश धुवून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला त्या वांग्यांना लावायसाठी मसाला तयार करायचा आहे. तर इथे मी प्लेटमध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, लाल मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, एव्हरेस्ट मसाला 1 चमचा, जिरेपूड 1 चमचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आणि मीठ 1 चमचा असं टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. परत त्यामध्ये थोडंसं तेल घालून हे मिश्रण आपल्याला पातळ करायचं आहे आणि नंतर आपल्याला हे स्लाईस या मिश्रणामध्ये असे बुडवून त्याला दोन्हीकडून असा मसाला लावून घ्यायचा आहे. तो मसाला जर थोडासा घट्ट होत असेल तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकून तो मसाला असा पातळ करायचा आणि एक एक करून अशा सगळ्या स्लाईसला तो मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला लसूण आणि लसणाची पेस्ट आपल्याला त्याला लावायची आहे. मला ती मसाल्यामध्येच घालायची होती, पण मला लक्ष नाही राहिलं म्हणून मी नंतर लावलं. किंवा तुम्ही तव्यावर जेव्हा आपण ते स्लाईस फ्राय करतो तेव्हा तेलामध्ये आधी लसूण टाकून नंतर आपण ते स्लाईस त्याच्यावर टाकले तरी चालेल. तर नंतर आपल्याला तव्यावरती असं तेल टाकून नंतर आपल्याला ते स्लाईस असे गोलाकार पद्धतीने तव्यावर ठेवून घ्यायचे आहे. तुम्ही तवा किंवा दुसरं काही वापरू शकता. नॉनस्टिकचं पॅनसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि आपल्याला असे सर्व स्लाईस तव्यावर ठेवून नंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 5 मिनिटामध्ये लगेच स्लाईस हे एकदम वाफेने नरम होऊन जातात. बघा किती छान दिसत आहेत. नंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत पूर्ण स्लाईस आणि पूर्ण स्लाईस हे असे दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला हे पलटल्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे हे चौबत, ते जेणेकरून तव्याला ते स्लाईस चिटकू नयेत म्हणून. हे बघा मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला परत 2 मिनटं हे झाकून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी छान वांग्याचे काप परतून झालेले आहेत. हा पदार्थ तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागतो आणि या वांग्याच्या काप या पदार्थाला काहीही जास्त वेळ लागत नाही. खूप झटपट तयार होतो हा पदार्थ आणि खायला खूप स्वादिष्ट लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे वांग्याचे काप कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.